जो त्या ठिकाणी दर्गा उभारलेला आहे त्याच्यावर चादर फुरली चढवली जात आहेत, त्याच्या विरोधात लवकरच आंदोलन उभा करून तो दर्गा सुद्धा अफजल खानच्या दर्ग्याप्रमाणे उद्ध्वस्त आम्ही करणार आहोत। अफजल खानाच्या थडग्याचं उदात्तीकरण व्हायचं नसेल तर सरकारनं आम्ही केलेल्या मागणीची दखल घेऊन ताबडतोब अफजल खानला पाडलेला दहशतवाद विरोधाचा लढण्यासाठी प्रेरणा देणारा शिवप्रतापाचं शिल्प त्या ठिकाणी बसवावं। नमस्कार। स्वराज्यावर चालून आलेला अफजल खान याचा प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला आणि त्याच ठिकाणी त्याचं दफन केलं। यानंतर हा जो शिवप्रताप आहे, हा जो अफजल खानाचा जो वध केलेला आहे, या वधाचा दिवस हा दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशा तऱ्हेची मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आणि त्या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी आज सांगलीमध्ये त्याची सुरुवात केलेली आहे। शिवप्रताप दिन आज इथं मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी करत जिलेबीचं वाटप करत साजरा केला गेलेला आहे। आपल्याबरोबर सध्या नितीनराजे शिंदे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। आजचा जो शिवप्रताप दिन साजरा केलेला आहे कशा तऱ्हेने केलेला आणि या मागचा नेमका उद्देश आणि प्रयोजन कसं असतं? 350 वर्षापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यावर चालून आलेला क्रूरकर्मा इस्लामी दहशतवादी अफजल खान याचा कोथळा बाहेर काढून छत्रपती शिवाजी महाराजांनी इस्लामी दहशतवाद कसा संपवावा हे संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे। आणि आज देशावर नव्हे तर संपूर्ण जगावर इस्लामी दहशतवादाचं फार मोठं संकट आहे। पहलगाममध्ये हिंदू म्हणून त्या ठिकाणी हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली जाते। दिल्लीमध्ये नुकताच बॉम्बस्फोट घडलेला आहे, त्यामध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि हा दहशतवाद जर संपवायचा असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी जो प्रताप केला त्याप्रमाणे तो संपवला पाहिजे। काही संघटना वंचित बहुजन आघाडीचे लोक आम्ही आमच्या स्टेजवर औरंगजेबचा पोस्टर लावणार, टिपू सुलतानचं पोस्टर लावणार अशा पद्धतीनं बोलतायत। हजरत औरंगजेब आलमगीर याच्या थडग्यावर जाऊन चादर चढवणार। मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही चॅलेंज दिलेलं आहे की आम्हाला अडवून दाखवा। प्रतापगडाच्या पायथ्याशी जो अफजल खान भक्तांनी अफजल खानाच्या थडग्याचं रूपांतर दर्ग्याचं आणि दर्ग्याचं रूपांतर मशिदीत केलं होतं, त्या दर्गा हजरत सय्यद मफदल अफजल खानच्या नावानं असणाऱ्या उभारलेल्या दर्ग्यावर 21 वर्ष लढा उभा करून सरकारला बुलडोजर फिरवायला लावलेला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अफजल खानला सुफी संतांनी देव होऊ देणार नाही। त्याच पद्धतीनं औरंगजेबाच्या नावानं हजरत औरंगजेब शहनशाह बादशाह आलमगीर याच्या नावानं जो त्या ठिकाणी दर्गा उभारलेला आहे त्याच्यावर चादर फुरली चढवली जात आहेत, त्याच्या विरोधात लवकरच आंदोलन उभा करून तो दर्गा सुद्धा अफजल खानच्या दर्ग्याप्रमाणे उद्ध्वस्त आम्ही करणार आहोत। काय तुमच्यात चॅलेंज असेल, हिम्मत असेल तर त्यांनी आम्हाला अडवून दाखवावं। कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या क्रूरकर्मा औरंगजेबानं आमच्या छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हाल करून हत्या केली
तेग बहादुरांची शिखांचे धर्मगुरू तेग बहादुरांची हत्या केली, त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या हिंदुस्थानात, या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही देव होऊ देणार नाही, सुफीखंड होऊ देणार नाही. जे आडवे येतील त्यांच्या छाताडावर पाय देऊन ते दर्गे उद्ध्वस्त केल्याशिवाय हिंदू आणि शिवभक्त स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी देतो. शिवप्रताप दिनाचा जो पुतळा आहे, अफजल खानाच्या वधाचा जो पुतळा आहे, ते शिल्प प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवावे अशी अनेक दिवसांपासूनची तुमची मागणी राहिलेली आहे. तरीसुद्धा या सरकारकडून त्याला टाळाटाळ केली जाते. आगामी निवडणुका असतील किंवा इतर मतदार असतील त्यांचा जो त्याचा पाठीमागचा उद्देश लक्षात घेऊन, परंतु या आजच्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रतिकात्मक पुतळा बसवण्याचा एक इशारा दिला होता प्रशासनाला. त्या विरोधात सातारा पोलिसांनी तुम्हाला नोटिसा दिल्या होत्या. त्या संदर्भात तुमची भूमिका काय राहणार आहे? शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन आणि हिंदू एकता आंदोलनाची शेवटची मागणी होती की प्रतापगडाच्या पायथ्याशी जी अफजल खान आणि सय्यद बंडाची जी दोन थडगी शिल्लक राहिलेली आहेत, त्या थडग्याचं भविष्यामध्ये दर्ग्यामध्ये रूपांतर होऊ नये आणि शिवाजी महाराजांचा इतिहास भविष्यामध्ये चिरंतर अनेक वर्ष, हजारो वर्ष हा स्फूर्तीत देत राहिला पाहिजे, यासाठी अफजल खान वधाचं शिल्प हे प्रतापगडाच्या पायथ्याशी उभं करावं अशी आम्ही मागणी केली होती. ते शिल्प गेले 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मूर्तिकार दीपक थोपटे पुण्याचा, त्यानं ते शिल्प बनवलेलं आहे, परंतु अद्याप ह्या राज्यातल्या सरकारनं ते शिल्प बसवलेलं नाही. परंतु नुकतंच आम्ही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन सातारा जिल्हा प्रशासनाला आणि महाराष्ट्रातल्या राज्यातल्या हिंदुत्ववादी सरकारला सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर, आता आचारसंहिता असल्यामुळं जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महापालिकेच्या निवडणुका लागल्या असल्यामुळं हे शिल्प बसवता येणार नाही, परंतु तातडीनं हे शिल्प बसवा, नाहीतर ही वंचित बहुजन आघाडीसारखी ही हिरवी पिल्लावळ जी आहे ती पिल्लावळ भविष्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन पुन्हा दर्गा बांधेल. म्हणून अशा ह्या पिल्लावळीकडं लक्ष देऊन भविष्यामध्ये अफजल खानाच्या थडग्याचं उदात्तीकरण व्हायचं नसेल तर सरकारनं आम्ही केलेल्या मागणीची दखल घेऊन ताबडतोब अफजल खानला पाडलेला दहशतवाद विरोधाचा लढण्यासाठी प्रेरणा देणारा शिवप्रतापाचं शिल्प त्या ठिकाणी बसवावं असं हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो. नक्कीच या निमित्तानं छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याचं जे शिल्प आहे, जो शिवप्रतापाचं शिल्प आहे, ते ताबडतोब प्रतापगडाच्या पायथ्याला बसवावं अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज नितीनराजे शिंदे यांनी केलेला. आणि आजचा जो शिवप्रताप दिन आहे तो संपूर्ण देशभरामध्ये दहशतवाद विरोधी दिन म्हणून इथून पुढच्या काळामध्ये साजरा केला जावा अशी मागणीही या निमित्तानं करण्यात आली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.